तर तुमचे पण केस असे रुक्ष झाले असतील, केसांमध्ये काही चमकदारपणा राहिला नसेल, केस खूप रफ झाले असतील, अशा प्रकारे एकदम एकांमध्ये गुंतून जातात कंगवा करताना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की पहा. तुम्हाला कळेल की मी काय केले. नमस्कार, मी सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर अशा सिल्की केसांसाठी एक टिप्स आणि ट्रिक्स मी यूज करते, ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी तुम्ही जो कंडिशनर वापरतात तो कंडिशनर घ्यायचा आहे, कुठलाही चालेल. तुमच्या केसांना जो कंडिशनर सूट होतो तो कंडिशनर तुम्ही घ्यायचा आहे, असा वाटीमध्ये. बरं, हे करायचं कधी आहे, तर तुम्ही आंघोळीला जाण्याच्या आधी अर्धा तास किंवा एक 10 ते 15 मिनटं ही रेमेडी केसांना लावायची आहे. 100% रिझल्ट आहेत, मी 100% माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगते. आणि आता ह्याच्यामध्ये ग्रिसलिन टाकायचं आहे. तुमच्याकडे मध असेल तर मधही टाकू शकता तुम्ही. मी इकडं ग्रिसलिनचा उपयोग केलेला आहे. आणि हे आहे हेअर ऑइल. तर मी इकडं आदिवासी हेअर ऑइल घेते आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या. खोबऱ्याचं तेल घ्या किंवा जे कोणतंही वापरतात तुम्ही ते घ्यायचं आहे. भरपूर 2 ते 4 चमचे मी हेअर ऑइल ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. चमचा घ्यायचा आहे आणि मस्त हे 3 गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत कंडिशनरचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत असं चमच्याने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कंडिशनरचा पूर्ण कलर बघा इथं चेंज झालेला आहे, स्ट्रक्चर चेंज होतं. आणि मग आता मी पण इकडे आंघोळीला जाण्याच्या आधी मी ही रेमेडी केसांना लावणार आहे. मी रात्री मस्तपैकी केसांना तेल लावलती, मालिश केलती. तर माझे बी केस बघा खूप असे रुक्ष झालेले होते, त्या केसांवरती काही चमकच राहिली नव्हती. पण ही जी जादुई रेमेडी आहे ना, ह्याच्याने माझे केस खूप सुंदर होणार आहेत. ह्याची मला 100% गॅरंटी आहे. तर तुम्ही पण करून पहा आणि ह्या गोष्टीवर मला चला माझ्या चॅनलवर कमेंट करा, माझ्या व्हिडिओला कमेंट करा की कसे वाटतात व्हिडिओ, तुम्हाला लाईक करा. आणि आता हे असं हातावरती घ्यायचं आहे. कसलाही साईड इफेक्ट्स आपल्या केसांना होणार नाही आहे. ग्रिसलिनचे तर सगळ्यांनाच माहिती, ग्रिसलिन केसासाठी आणि स्किनसाठी किती उपयुक्त आहे. आणि केसाचे हे जे असे लास्टचे शेंटे असतात त्यांनाही लावायचं आहे. हां, पण हे स्कॅल्पवर एवढ्या जास्त प्रमाणात लावायचं नाही, अतिशय थोड्या प्रमाणात उरलेलं लावायचं आहे. दोन्ही बाजूला असं लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, एकदम हलक्या हाताने आतल्याही बाजूला मी लागले का तेही बघते. तर अशा प्रकारे हातावर घ्यायचं आहे. भरपूर घेते आहे मी, म्हणजे तुमच्या केसांची लेंथ किती आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. हे बघा, व्यवस्थित लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला. बघा, स्कॅल्पला मी असं थोड्याच प्रमाणात एकदम आतमध्ये स्कॅल्पला मी लावत नाही आहे, फक्त वरच्या बाजूला स्कॅल्पला लावून घेते. हे बघा, आणि तुमची केसांची जेवढी लेंथ आहे तिथपर्यंत लावायचा प्रयत्न करायचाच आहे, लावायचंच आहे. 100% याचे रिझल्ट आहेत. एकदम केस सिल्की स्मूथ होतात. आणि अशा प्रकारे थोडंसं लावून घेतलं आहे मी शेंट्याला पण. आणि अशा प्रकारे थोडं करून सगळं जो आपण प्रोडक्ट बनवलता तो केसांना असा लावायचा आहे. जास्त करून जिथं तुम्हाला केस निस्तेज वाटत आहेत त्या ठिकाणी भरपूर लावायचं आहे. आणि चेक करायचं आहे सगळीकडे लागलं आहे का. मागच्या बाजूला वगैरे पण राहून जातात केस कधी मागच्या बाजूचे, तर तिकडेही लावायचं आहे. असं लावून घेतल्याच्या नंतर ना, हा एक मसाज ब्रश म्हणा तुम्ही, किंवा हा आपण जेव्हा शॅम्पू डोक्यामध्ये घालतो ना त्यावेळेस पण ह्याच्याने केस व्यवस्थित धुतला जातात. तो इकडं मी मसाजर म्हणून हे करते, त्याचा उपयोग करते. तर हळूहळू थोडंसं मसाज द्यायचं आहे स्कॅल्पला वगैरे, थोडासा मसाज द्यायचा आहे. अतिशय आरामदायक वाटतं. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो प्रत्येक ऑनलाईनवर हा ब्रश तुम्हाला भेटून जाईल.
हा खरं तर शॅम्पू करताना केसांमध्ये फिरवायचा ब्रश आहे, पण ह्याच्याने अतिशय सुंदर प्रकारे मसाज मिळतो. एकदम हलके हलके हात केसांमध्ये फिरवल्याचा फील येतो. एकदम हलका फिरवायचा आहे, जेणेकरून आपल्या स्कॅल्पला पण आराम मिळेल. केसांना तर आपण मस्त रेमेडी लावलेली आहे, पण स्कॅल्पला पण आराम मिळणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात जास्त आपल्या केसांवरच परिणाम होतो कोणत्याही गोष्टीचा. जेवणामध्ये काही चुकीचं आलं असेल किंवा काही असेल तर आता हा ब्रश तुम्ही जेव्हा केस धुतात तेव्हा शॅम्पूबरोबर यूज करू शकता. शॅम्पू टाकल्याच्या नंतर स्कॅल्पला ह्याच्याने मस्त मसाज करून स्कॅल्प तुमचा ह्याच्याने एकदम क्लीन होतं. एक 10-15 मिनटं ठेवली आहे. आता इथे बघा मस्तपैकी मी फ्रेश होऊन आलेली आहे, केस वगैरे धुतलेले आहेत. इकडं मी कसल्याही काय म्हणता येते हेअर ड्रायरचा उपयोग केला नाही. पंख्याला बसलेली आणि मस्तपैकी अशी केस मी सुकून घेत होते. टेबल फॅन लावून घेतलेला, मी कसल्याही केसांना हीट दिलेलं नव्हतं. अशा प्रकारे मी केस सुकून घेत आहे ब्लोअरचा उपयोग न करता. आणि बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे. किती छान केस झालेले आहेत बघा, अतिशय चमकदार. आणि कधीसुद्धा केस ओले असताना कधीच विंचरायची नाही. आता इथं ऑलमोस्ट माझे केस वाळलेले म्हणून अशा मोठ्या दाताच्या कंगव्यानेच केस विंचरायचे आहेत. केसांवर एक छान प्रकारची चमक दिसते बघा. आणि हे दर आठवड्यात जरी तुम्ही केला तरीही चालेल. बघा मी तुम्हाला दाखवते, अतिशय सुंदर असं ह्याचे रिझल्ट आहे. एक छान प्रकारची चमक केसांना मिळते. आणि हे बघा एक ना एक केस माझा इकडं वेगळा दिसतो आणि पूर्ण केस बघा सगळे एक ना एक सिल्की चमकदार झालेले आहेत. 100% रिझल्ट आहे. तुम्ही पण ही रेमेडी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की खरंच आहेत का ह्याचे रिझल्ट. मी तर वर्षानुवर्ष झालं हेच रेमेडी वापरते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.